हेलो। ओके। सबको मेरी आवाज आ रही है? सगळ्यांना ऐकू येतंय का? मला प्लीज पटापट हो सांगा. हो सर. ओके. सुषमा नाही आहे आज. सुषमा जॉईन करता येते सर. ओके, नो इश्यू. चलो विल स्टार्ट. यस सर. ओके. स्क्रीन दिसते माझी? हो म्हणा पटापट. स्क्रीन दिसतीये? हो. ओके, व्हेरी गुड. लास्ट टाइम काय काय बघितलं होतं एकदा पटकन रिवाइज करू एक 5 मिनिटात आणि पुढे चालूया. ठीक आहे. मॅथ्स मध्ये आपण सुरुवात केली होती. मॅथ्स मध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट. तुम्हाला स्क्रीन दिसते प्रॉपर माझी? हो सर. ओके. मॅथ्स मध्ये आपण सुरू केलं होतं अँगल अँड इट्स मेजरमेंट नावाचं चॅप्टर. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अँगल इज पॉझिटिव्ह इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, निगेटिव्ह इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डायरेक्टेड अँगल. त्याच्यामध्ये 2 रेज असतात, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म आपण त्याला म्हणतो. जस्ट होल्ड फॉर अ सेकंड, आय हॅव अ इम्पॉर्टंट कॉल. क्लासमध्ये येतो मी थोड्या. सॉरी, मी परत सांगतो तुम्हाला. डायरेक्टेड अँगल मध्ये इनिशियल आर्म असतो आणि टर्मिनल आर्म असतो. इनिशियल आर्म पासून आपण टर्मिनल आर्म पर्यंत अँगल बनवतो. इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल इज पॉझिटिव्ह, इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल इज निगेटिव्ह. डायरेक्टेड अँगलचे वेगळे वेगळे टाइप्स आपण बघितले होते. त्याच्यामध्ये येतो झिरो अँगल, वेअर इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म लाईज ऑन द सेम पोझिशन. तर आपण त्याला म्हणतो झिरो अँगल. जिथे अँगल फॉर्मच नाही झाला तिथे झिरो अँगल असतो. The next is right angle, where initial arm and terminal arm are at 90 degree with each other. त्याला आपण राईट अँगल म्हणतो. द नेक्स्ट इज स्ट्रेट अँगल, जिथे अँगल 180 डिग्रीचा फॉर्म होईल. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म मध्ये 180 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला की त्याला आपण म्हणतो स्ट्रेट अँगल. इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल इज 180 डिग्री, इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल इज -180 डिग्री. नेक्स्ट इज वन रोटेशन अँगल. जर कम्प्लीट वन रोटेशन झालं तर दॅट इज 360 डिग्री, त्याला आपण वन रोटेशन अँगल म्हणतो. द नेक्स्ट इज क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे ऍक्सिस वर लाय करणारे जे अँगल्स असतात त्यांना आपण क्वाड्रंटल अँगल्स म्हणतो. नेक्स्ट इज अँगल्स इन अ क्वाड्रंट. जे अँगल्स क्वाड्रंटच्या मध्ये लाय करतात त्यांना आपण अँगल्स इन अ क्वाड्रंट म्हणतो. नेक्स्ट इज को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स मध्ये तुम्हाला मी हे लिहून दिलं होतं, डिफरन्स बिटवीन एनी टू को टर्मिनल अँगल्स इज ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्रीज. जर इथे तुम्ही इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म जर बघितला तर त्यांची पोझिशन सेम असते, बट आपल्याला जर डिग्री ऑफ मेजर ऑफ अँगल जर पाहिलं तर दॅट इज डिफरंट. बघा, हा ग्रीन कलरचा दिसतो, दॅट इज 30 डिग्री, बट सेम पोझिशनला येलो कलरचा आहे 390 डिग्री, ब्लू कलरचा आहे -330 डिग्री. सो दॅट इज व्हॉट को टर्मिनल अँगल मीन्स. को टर्मिनल अँगल्स मध्ये आपण बघतो कोणतेही 2 अँगल जर आपण घेतले आणि त्यांची जर सबट्रॅक्शन केली तर डिफरन्स बिटवीन एनी टू को टर्मिनल अँगल्स इज ऑलवेज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. नेक्स्ट इज मेजरमेंट ऑफ अँगल्स. मेजरमेंट ऑफ अँगल्स मध्ये आपण बघितलं होतं डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. अँगल मेजर करण्याच्या 2 मेथड्स आहे. एक आहे डिग्री मेजर, दुसरी आहे रेडियन मेजर. डिग्री मेजर मध्ये आपण अँगलला जर कन्सिडर केलं तर दॅट इज 180 डिग्री. त्यालाच रेडियन मध्ये जर पाहिलं तर पाय रेडियन आपण म्हणतो. आपण इथे काही गोष्टी पाहिल्या होत्या. मला सांगा, क्लासमध्ये आता ज्ञानेश्वर आहे? ज्ञानेश्वरनी मागच्या वेळेस पण लेक्चर अटेंड केलं होतं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मला सांग बाळा, जर अँगलला डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण काय करतो? अजून कोणी सांगू शकतं का? अदर दॅन ज्ञानेश्वर.
सर त्याला पाय पाय 180 डिग्री पाय रेडियनने मल्टिप्लाय करतात. पाय अपॉन 180. सुषमा आली वाटतं. हा यस सर. सुषमा व्हेरी गुड बेटा. आपण थिटा जो अँगल आपल्याला दिलाय त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो, तो अँगल बिकम्स इन रेडियन. जर अँगल रेडियन मध्ये दिलेला आहे आणि त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो? डिग्री मल्टिप्लाय बाय 180 डिग्री पाय अपॉन पाय. शाबास, त्यांनी आपण मल्टिप्लाय करतो. मी इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण घेऊन दाखवले होते, बरोबर. नंतर मी तुम्हाला हे लास्टला सांगितलं होतं की 1 मिनिट 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. याच्यावरून मिनिट जर इन टर्म्स ऑफ डिग्री काढायचे असेल तर 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/60 डिग्री. त्याच्यानंतर 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. 1 सेकंड इज इक्वल्स टू 1/60 मिनिट्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लास्ट टाइम जे आहे त्या गोष्टी बघितल्या होत्या, बरोबर का? तुम्ही एक काम करत चला, मी जे सांगतो ते नोट डाऊन पण करत चला सायमल्टेनियसली. करतात का तुम्ही नोट डाऊन? येस ऑर नो मध्ये उत्तर द्या पटकन. हो सर करते. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता क्लासमध्ये किती लोक आहेत ते मला सांगा. ज्ञानेश्वर, सुषमा, 5 जण सर. 5 जण आहेत सर. ओके ओके. सगळ्यांच्या नोट्स प्रॉपर बनवलेल्या पाहिजे. जे जे मी तुम्हाला इथे लिहून देतोय त्या त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्या त्या गोष्टी तुम्ही लिहिल्या पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला काही होमवर्क देतो, मला पुढच्या लेक्चरला होमवर्कचे आन्सर आलेले पाहिजे. चालेल का? हो सर. ओके. मी तुम्हाला परत परत काही गोष्टी शिकवतो ज्या मागच्या वेळेस आपण बघितल्या होत्या. स्क्रीन थोडी मोठी केली आहे, दिसते का तुम्हाला? हो सर दिसते. Yes, sir. ओके ओके. आपण ज्या मागच्या वेळेस ज्या गोष्टी पाहिल्या है ना, त्याच्यामध्ये एक नोट लिहून देतो मी तुम्हाला, तुम्ही पण नोट डाऊन करा. टू कन्वर्ट, पटापट लिहत चला. टू कन्वर्ट अँगल इन अ डिग्री मेजर. लिहिताय की नाही? लिहितोय सर. शाबाश. इनटू रेडियन मेजर. टू कन्वर्ट अँगल इन अ डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर. जर अँगलला डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा आहे, दॅट इज थिटा डिग्री इज इक्वल्स टू थिटा इंटू पाय बाय 180 रेडियन. ठीक, हा फॉर्म्युला जनरेट झाला. समजलं का? ही नोट 1 आहे असं समजा. नोट 2, टू कन्वर्ट काय बनेल नोट 2 सांग बरं का तू? सुषमा सांग मला. थिटा अंश बरोबर थिटा मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. थिटा अंश कसा येईल बाळा? अंश तर नाही ना, तर रेडियन मध्ये राहील ना तो. हे जे वाक्य मी लिहितो याला कम्प्लीट कर. टू कन्वर्ट अँगल इन अ, इन अ रेडियन मेजर टू डिग्री मेजर. शाबास, रेडियन मेजर टू इनटू डिग्री मेजर. डिग्री मेजर. शाबाश. सुषमा, तुझं मराठी मीडियम होतं का बाळा की सेमी होतं? मराठी मीडियम सर. मराठी मीडियम. सगळे मराठी मीडियमचे आहात का? हो सर. आतापर्यंत Yes, sir. मराठीच शिकलो, सगळं मॅथ्स मराठीत शिकलो, आता सगळं इंग्लिश मध्ये शिकणार आहोत सायन्स घेऊन. हो बरोबर सर. ना? ओके, व्हेरी गुड. मी तुम्हाला काही काही गोष्टी मग मराठीतून पण सांगत जाईल, ज्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते पण सांगत जाईल. ठीक आहे. हो सर. अंश म्हणजे डिग्री, हे तर माहितीच झालं आपल्याला, बरोबर ना? हा. आता आपण कन्वर्ट अँगल इनटू रेडियन मेजर, फ्रॉम रेडियन मेजर टू डिग्री मेजर ते लिहूया. दॅट इज आय डॉट ई डॉट म्हणजे सायन्सच्या भाषेत दॅट इज. ओके ओके का? ओके सर. आय डॉट ई डॉट म्हणजे सायन्सच्या भाषेत दॅट इज. ओके. 180 अपॉन पाय नी मल्टिप्लाय केलं तर हा कशामध्ये कन्वर्ट झाला? डिग्री मध्ये.
जेव्हा डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे तेव्हा 180 वरती, पाय खालती. जेव्हा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तेव्हा पाय खालती. पाय पाय वरती, 180 खालती. ओके ओके का? ओके सर. चला क्वेश्चन्स घेऊया आपण. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स घेऊन देतो, शिकवतो. त्याच्यावरून तुम्ही पण प्रॅक्टिस करू शकतात. मी तुम्हाला पण होमवर्कला देईल. चालेल का? हो सर. हो सर. क्वेश्चन आहे कन्वर्ट. लिहत चला पटापट. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन अ रेडियन. आता मला सांगा त्यांनी कशामध्ये कन्वर्ट करायला लावलंय रे आपल्याला? रेडियन मध्ये. म्हणजे अँगल कशामध्ये दिलेला असेल सुषमा? डिग्री मध्ये. शाबाश. मग इथे आपण डिग्री घेतोय. सपोज मी डिग्री घेतोय 125 डिग्री. ठीक आहे. सेकंड घेतला मी क्वेश्चन 45 डिग्री. थर्ड क्वेश्चन घेतला सपोज आपण 270 डिग्री. फोर्थ क्वेश्चन घेतला 425 डिग्री. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन घेतला -365 डिग्री. सिक्स क्वेश्चन घेतला -1024 डिग्री. 1080 घेऊ आपण. नंतर घेऊ, मी एकचा प्रश्न लिहून देतो, मग सगळे सॉल्व्ह करूया आपण. चालेल ना? हो सर. नंतर घेऊ आपण -570 डिग्रीज. 8 आहे -220 डिग्रीज. ओके. आता मला सांगा काही अँगल्स तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत आहेत इथे? हो सर. 1 2 Yes, 3 sir. 4 हे सगळे पॉझिटिव्ह दिसत आहे. म्हणजे हे अँगल कसे मेजर केलेले आहेत रे? पॉझिटिव्ह अँगल म्हणजे कसे? मेजर केलेले. हो, पण कसे मेजर केले? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँगल इज पॉझिटिव्ह. जे निगेटिव्ह दिसत आहे ते कसे मेजर केलेले आहेत बाळांनो? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक एक अँगल आपण घेऊया सोल्युशन मध्ये. फर्स्ट अँगल आहे 125 डिग्री. आपल्याला 125 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 125 ला कितीने मल्टिप्लाय करू सुषमा? 180 डिग्री. नाही बाळा, 180 कसं काय? 185 डिग्री मध्येच आहे. त्याला कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये, तर वरती कोण येईल? रेडियन. आणि खाली कोण येईल? डिग्री मधला. डिग्री. हा 180. ऑटोमॅटिकली रेडियन मध्ये जाईल. आता 125 आणि 180 कोणत्या कॉमन टेबल मध्ये येतो ते शोधावं लागेल. कोणत्या कॉमन टेबल मध्ये येतात रे दोघं? 5 च्या येतात ना? हो सर. 5 2s are 10, 5 5s are 25. बरोबर ना? इथे पण येणार 5 3s are 15, 5 6s are 30. So therefore 125 degree is equals to 25 आणि 36 कोणत्याच कॉमन टेबल मध्ये येत नाही. म्हणून 25 पाय अपॉन 36 रेडियन असं याचं आन्सर बनलं. समजलं का? हो सर. समजलं का तुम्हाला? सेकंड 45 डिग्री. अनुष्का तू सांग बाळा मला. 45 डिग्री आहे तर 45 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? पाय. पाय पाय छेद 180. पाय छेद 180. चालेल ना? हा. हा. रेडियन. आता मला सांग 45 पाचाच्या टेबल मध्ये येतो का बाळा? येतो. 5 9 जार 45. बरोबर ना? हा. 5 9 45. इथे येईल 5 त्रिक 15, 5 36, 9 चौक 36 ना? हा. म्हणजेच 45 डिग्री म्हणजे किती आला? π/4 रेडियन. समजलं का? समजलं का?
हा. तिसरा क्वेश्चन घेऊ आपण. आता हा लास्ट क्वेश्चन आहे जो मी करणार आहे, बाकीचे तुम्हाला करायचे घरी. ओके. 270 Yes, डिग्री, sir. 270 ला कितीने मल्टिप्लाय करू बाळा? Pi upon 180 degree. 180 रेडियन मध्ये कन्वर्ट झाला. 0 0 कॅन्सल का? हो दोघं पण सर. Yes, sir. नाईनच्या टेबल, हो नाईनच्या सर. टेबल मध्ये येतात. 9 2 जार 18, 9 3 जार 9 3 27, 9 2 18, बरोबर का? हो सर. 270 डिग्री इज इक्वल्स टू 3 पाय बाय 2 रेडियन. ओके. येस ऑर नो? ओके सर. बाकीचे प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहेत. सगळ्यांनी लिहिले का? काय 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 म्हटलं? मी गेल्या क्लासला नव्हते त्यामुळे मला वजाच एक हे करून दाखवा सोडून वजाचं एक करून दाखवतो. ओके. वजाचं पण सेमच ते आहे बाळा. मायनसची. हो हो मायनस वाला. हे घेऊ का? 1080 घेऊ का? मायनस साइन वालं. हा सर. -1080 इज इक्वल्स टू मायनस साइन तसंच ठेवायचं 1080चं. त्याला मल्टिप्लाय काय करायचं सांगा? पाय अपॉन 180. पाय 180 180. मग 0 0 कॅन्सल, बरोबर का? हो सर. 9 2 जार 18, 9 2 18, 12 नमास्टो से, बरोबर का? 2 हो सर. 6 जार 12, -1080 ला पण तसंच लिहायचं विथ मायनस साइन. 6 इंटू पाय इज 6 पाय रेडियन आला तो. समजलं का? -6 pi radian. हो. ओके. समजलं का बाळा? अनुष्का, मागच्या लेक्चरला नव्हतीस तू. समजलं. नोट डाऊन केले का सगळे क्वेश्चन्स तुम्ही? केले. Yes, sir. व्हेरी गुड. पुढे चालायचं का? हो सांगा. येस ऑर नो? Yes sir. आता आपण अँगलला कन्वर्ट करू, पण कशामध्ये? Radian to degree. शाबाश. मग आपण क्वेश्चन बदलूया आता. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन व्हॉट? Radian to degree. शाबाश. Convert the following angles in degree. जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर दिले कशाला असतील? रेडियन मध्ये, बरोबर ना? Yes sir. मग आता माझ्याकडे अँगल्स आहे 2 पाय बाय 7, दुसरा आहे 5 पाय बाय 9. ओके. हे सगळे रेडियन मध्ये. थर्ड आहे सपोज 4 पाय रेडियन. नेक्स्ट आहे सपोज 2 पाय बाय 3 रेडियन, -7 पाय बाय 9 रेडियन, -3 पाय बाय 4 रेडियन. नंतर घेतला सपोज आपण -11 पाय बाय 6. नंतर घेतला -5 पाय बाय 6 रेडियन मध्ये. ओके. आता मला सांगा, जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करू रे? सर पहिल्या क्वेश्चनचं सांगू? हो सांग बाळा. 2 pi upon 4
7 आहे बाळा तो. 7 याला मल्टिप्लाय 180 डिग्री अपॉन पाय. व्हेरी गुड. 2 पाय बाय 7 रेडियन इज इक्वल्स टू 2 पाय बाय 7 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. डिग्री मध्ये जाईल ते, रेडियन मध्ये नाही. ओके. पाय पाय गेट्स कॅन्सल. आलं का लक्षात? 7 हा 180 हा 7च्या टेबलमध्ये येतो का रे? 7 भाग जातो का 180 ला? नाही जात. नाही जात. मग त्याला तसंच ठेवला. मग 180 180 इंटू 2 किती? 360. 360 अपॉन 7 डिग्री आपण त्याला म्हणू शकतो. ओके. आता 360 ला पण 7 भाग नाही जात, मग तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. हो की नाही? हो सर. नेक्स्ट कोण आहे? 5 पाय बाय 9 9 रेडियन इज इक्वल्स टू 5 पाय बाय 9 इंटू 180 अपॉन अपॉन पाय. पाय. डिग्री. पाय पाय गेट्स कॅन्सल. बरोबर. 9 2 जार 18 त्याच्यावर 0 लिहिला है ना. 20 पंचे किती? 100. मग हा किती डिग्री आहे? 100 डिग्री. अनुष्का समजतंय का बाळा? हो. एक निगेटिव्ह वाला करून देऊ का? एक हो सर द्या. -11 पाय बाय 6 रेडियन घेतला आपण. त्याला काय करणार? -11 पाय बाय 6 इंटू अनुष्का, काय? वो -11 पाय बाय 6 याला कितीने मल्टिप्लाय करायचं बाळा? 180 180 छेद पाय पाय. अंश. मग इथे पण पाय पाय गेट्स कॅन्सल. हा अंशात उत्तर देईल हा. है ना. बरोबर. मग काय रे? 6 3 जार 6 3 18 ना. हा. त्याच्यावर हा 0 पण लिहिला. 11 गुणिला 30 किती? 11 त्रिक 33. त्याच्यावर ठेवला 0 मायनस साइन. हा 330. होईल -330 डिग्रीज. समजलं का? हो. येस ऑर नो? यस. यस. व्हेरी गुड. आता मग होमवर्क करणार का तुम्ही? हो. यस सर. ओके सर. व्हेरी गुड. अजून काही प्रश्न घ्यायचे का की पुढे चालायचं? सर पुढे चालायचं. व्हेरी गुड. पुढे काय शिकायचं तुम्हाला सांगा. थोडं ट्रिग्नॉमेट्री सांगू का? ओके सर. हा, हो. सांगू ना ट्रिग्नॉमेट्री थोडं? यस सर. सर ओके. हा बोला. कोण? या चॅप्टरच्या एक्सरसाइज सोडवायच्यात का? याच्या एक्सरसाइज सोडवू शकतात बाळा तुम्ही या बेसिसवर. जेवढं मी सांगितलंय तुम्हाला त्याच्या बेसिसवर. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील, टेक्स्टबुक आहेत ना तुमच्याकडे? हो सर आहेत. तुमच्याकडे डायजेस्ट आहेत का? डायजेस्ट नाहीत सर. नाहीत सर. डायजेस्ट घ्या टार्गेटचे. ओके. ओके सर. टार्गेटचे जर तुम्ही डायजेस्ट घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला विथ सोल्युशन्स पण क्वेश्चन्स दिसतात. म्हणजे तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर माझा वेट करायची गरज नाही आठवडाभर. जर तुम्हाला डाऊट्स असतील तर मी सॉल्व्ह करणारच आहे. ठीक आहे. पण तेवढ्यासाठी आठवडाभर वेट करणं इज नॉट अ गुड डील. त्याच्यासाठी आपण काय करू? त्या डायजेस्ट मध्ये बघायचे सोल्युशन्स, प्रश्न बघायचे, त्याचे सोल्युशन्स बघायचे आणि ते सॉल्व्ह करायचे. ओके. ओके ओके सर. सर. त्याच्यात काही अडचण आली तर मला तो प्रश्न तुम्ही पाठवू शकतात. ठीक आहे. की सर हा प्रश्न नाही समजते, मग मी तो तुम्हाला समजावून सांगेल. ओके का? ओके सर. यस सर. यस सर. ओके. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बद्दल थोडं सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. मला तुमच्यापैकी कोणी सांगेल का रे किती ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असतात टोटल?
ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स कोणते कोणते असतात? सुषमा. 6. अच्छा, मला एक सांगा, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री पण मराठीतून होतं का रे? हो सर. त्रिकोणमिती नावाचं चॅप्टर होतं, त्रिकोणमिती होतं का? सर त्रिकोणमिती 6. त्रिकोणमिती नावाचं चॅप्टर होतं का? मी एकदम पहिल्यापासून सुरू करतो, एकदम सुरुवातीपासून. होतं का? हो सर. हो. हो सर. हा, ते त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिग्नॉमेट्री. त्याला आपण परत बघूया इथे. त्रिकोणमिती म्हणजेच काय? ट्रिग्नॉमेट्री. पहिल्यापासून सांगतो मी तुम्हाला. त्रिकोणमिती वाटल्यास थोडं मराठीत घेतो, मग त्याच्यात आपण परत त्याला इंग्लिश मध्ये समजूया. हे दिसतंय का काय लिहिलंय? त्रिकोणमिती. शाबाश. त्रिकोणमितीला समजण्यासाठी आपण एकदम छोट्या पार्ट पासून सुरुवात करूया. ठीक आहे? त्रिकोणमितीलाच इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रिगोनोमेट्री. ओके, येस सर. ठीक आहे. आता त्रिकोणमिती ट्रिगोनोमेट्री म्हणजे काय? ट्रिगोनो म्हणजे ट्रायंगलशी रिलेटेड. ठीक आहे, ट्रायंगलशी रिलेटेड. मेट्री म्हणजे काय? स्टडी. ओके, स्टडी ऑफ ट्रायंगल्स इज कॉल्ड एज ट्रिग्नॉमेट्री. त्रिकोणमिती, त्रिकोणा संदर्भात केलेला अभ्यास म्हणजेच काय? त्रिकोणमिती. ठीक आहे, येस ऑर नो मध्ये उत्तर द्या पटकन. येस सर. ओके, आता ट्रिग्नॉमेट्रीच्या एकदम बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकूया इंग्लिश मधून. आपण त्या ऑलरेडी मराठीतून शिकलेलो आहोत, त्यांनाच इंग्लिश मध्ये काय म्हणणार ते बघूया. ठीक आहे, बेसिक कॉन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करत चला. ट्रिग्नॉमेट्रीचा जो जन्म आहे तो एका राईट अँगल ट्रायंगल मुळे झाला. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणापासून ट्रिग्नॉमेट्रीचा जन्म झाला. काटकोन त्रिकोणात एक अँगल कंपल्सरीली किती डिग्रीचा असेल? 90 डिग्री. बरोबर ना? शाबाश. हे दोन अँगल जे आहेत इथे, ते दोन्ही अँगल कसे असतील रे? लघुकोन असतील. लघुकोन म्हणजे अॅक्यूट अँगल्स. ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्री जेव्हा पण आपण शिकतो तेव्हा एक अँगल कंपल्सरी म्हणजे समजतं ना? कंपल्सरीली एक अँगल 90 अंशाचा असेल आणि दुसरे जे दोन अँगल्स आहेत ते कंपल्सरीली अॅक्यूट अँगल्स असतील. अॅक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. याच्यात कुठलाही कोन हा विशाल कोन नसेल. म्हणजे हे जे दोन अँगल्स तुम्हाला दिसत आहेत इथे, दिसत आहेत ना? हे बघा, हे मी डार्क करतो, दिसत आहेत ना? येस सर. हे दोन अँगल्स कधीच विशाल कोन नसतील. हे दोन अँगल्स कसे असतील? नेहमी लघुकोनच असतील. ओके, आलं का लक्षात? मग याचे दोन थेरम पाहिले आपण 10वी मध्ये. थेरम म्हणजे प्रमेय. कुठले कुठले दोन थेरम पाहिले रे? मी इथे नाव लिहितो, लगेच लक्षात येईल तुमच्या. 30, 60, 90. 30, 60, 90च प्रमेय पाहिलं, बरोबर ना? हो सर. आणि अजून एक पाहिलं, 45, 45, 90. 90. 45, 45, 90, 45, 45, 90च थेरम पाहिलं, बरोबर की नाही? येस सर. येस आता सर. काटकोन त्रिकोणात हे चारच अँगल असतात, 30, 60, 45, 90. पण इथे तीनच आहेत, बरोबर ना? मग एक अँगल जर 30चा असेल तर उरलेला अँगल कितीचा असेल रे? 60चा असेल. समजलं? कारण 30, 60, 90च्या प्रमेयानुसार तिघांची बेरीज किती झाली पाहिजे? 180. 86. आणि इकडे पण जे आहे, हा दुसरा पण अँगल जर पाहिला आपण, सपोज हा अँगल 90चा आहे, हा 45चा आहे, तर आपण कितीचा असेल कंपल्सरीली? 45चाच असेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो 45, 45, 90. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 30, 60, 90 मध्ये एक तर 90चा फिक्स आहे,
हे दोन जे आहे हे लघुकोन आहेत की नाही? 30 आणि 60 हे दोघं लघुकोन आहेत की नाही? आहेत. त्याच्यानंतर 45 45 90 मध्ये हा एक तर 90चा झाला, बरोबर? हे दोन 45 45 म्हणजे लघुकोन आहेत की नाही? आहेत सर. बरोबर. म्हणजे काटकोन त्रिकोणात दोन अँगल जे असतील उरलेले ते नेहमी काय असतील? लघुकोनच असतील. आलं का लक्षात? हा. हम्म. आता आपण परत ट्रिग्नॉमेट्री कडे वळूया. ठीक आहे. हा, ट्रिग्नॉमेट्रीत एक अँगल जर 90चा आहे तर हा दुसरा जो आहे त्याला आपण कन्सिडर करतो थीटा. अँगल इज कन्सिडर्ड ॲज व्हॉट? थीटा. थीटा. चालेल, लक्षात आलं? येस सर. आता हा राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे, हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे याला आपण कर्ण म्हणतो. कर्ण. आठवत असेल तुम्हाला? येस सर. AC म्हणजे कोण? कर्ण ना? हो सर. यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात हायपोटेनस. हायपोटेनस. स्पेलिंग एखाद्या वेळेस माझं चुकू शकतं, पण त्याचं नाव आहे हायपोटेनस. ठीक आहे. काय म्हणणार त्याला आपण? कर्ण म्हणजे हायपोटेनस. हायपोटेनस. ओके. त्याच्यानंतर जो थीटा आहे त्या थीटाच्या समोरील बाजू, समोरील बाजू म्हणतो ना आपण याला, सबा. आठवतंय का? येस सर. या समोरील बाजूला इंग्लिश मध्ये म्हणतात अपोजिट साइड. ओके. थीटाच्या लगतची बाजू जी आहे तिला लबा म्हणतो आपण, लगतची बाजू. बरोबर की नाही? हो म्हणा हो. हो. मग ह्या लगतच्या बाजूला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड. ठीक आहे. थीटाशी असते, एक असते अपोजिट साइड, एक असते ऍडजसंट साइड. त्याच्यानंतर साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. अजून कोणते फंक्शन्स असतात सुषमा? सेन थिटा. सीन झाला बाळा. सीन नाही म्हणत, साइन म्हणतात त्याला. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. अजून कोण आहे? कोसेक थीटा. कोसेक. हा, सेक अजून थिटा. सेक थीटा. शाबाश. अजून झाले का? सर कॉट. कॉट थीटा. शाबाश. ठीक आहे. आता साइन थीटा जो असतो तो साइन थीटा काय असतो? समोरील बाजू छेद कर्ण. है ना? कर्ण. समोरील बाजू छेद कर्ण म्हणजे त्याला आपण इथे लिहितो अपोजिट साइड अपॉन हो गल्ली कोण आहे बाबा? हायपोटेनस. ठीक आहे. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा काय असतो? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला मराठीत माहिती आहेत, मी इंग्लिश मध्ये सांगतोय मुद्दा म्हणून. चालेल येस का? सर. समजताय ना तुम्हाला? हो. नोट डाऊन करत चला या गोष्टी इंग्लिश मध्ये पण. नेक्स्ट आहे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. टॅन थीटाचं अजून एक फॉर्म्युला आहे साइन थीटा साइन अपॉन थिटाचे कॉस थिटा. कॉस थीटा. शाबाश. नोट डाऊन करतायत का तुम्ही? येस सर. कोसेक थीटा म्हणजे काय? कोसेक थीटा म्हणजे हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. सेक थीटा म्हणजे काय? हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. त्याच्यानंतर कॉट थीटा म्हणजे काय? कॉट थीटा म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. म्हणजेच कॉट थीटा इज इक्वल्स टू
कॉस थिटा अपॉन साइन थिटा. नोट डाऊन करताय का तुम्ही सगळ्या गोष्टी? हो सर. व्हेरी गुड. चालायचं का पुढे? हो सर. येस सर. ज्ञानेश्वर, अनुष्का, येस सर. व्हेरी गुड. येस सर. ज्ञानेश्वर, Yes, sir. बाळा हे नोट डाऊन करतोयस का तू? Yes, sir. व्हेरी गुड. चला पुढे जायचं. हो सर. हा, आता याच्यामध्ये बघा, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय? रेसिप्रोकल फंक्शन. रेसिप्रोकल फंक्शन म्हणजे काय ते थोडक्यात समजवतो तुम्हाला. ओके. रेसिप्रोकलचा आपल्या भाषेत आपल्या याच्यात समजण्यासारखा जर अर्थ समजून घ्यायचा झाला तर रेसिप्रोकल इज व्यस्त, उलट. व्यस्त. शाबाश. व्यस्त म्हणजे उलट. तर साइन थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? 1 कोसेक थिटा. कोसेक थिटा आहे. शाबाश. मग कॉस थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक थिटा. सेक थिटा आहे. शाबाश. टॅन थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट थिटा. कॉट थिटा. व्हेरी गुड. कोसेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? साइन थिटा. साइन थिटा. सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉस थिटा. कॉस थिटा. आणि कॉट थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? टॅन टॅन. थिटा. टॅन थिटा. टॅन थिटा. ठीक आहे. तर हे झाले रेसिप्रोकल फंक्शन्स. ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्री मध्ये कोण कोणाचा रेसिप्रोकल आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आलं का हे लक्षात? मी एकदम हो. बेसिक ट्रिग्नॉमेट्री सांगतोय तुम्हाला, जे आपण ऑलरेडी 9th मध्ये बघितलंय. बरोबर ना? हो. हो सर. आता मी जे सांगेल तुम्हाला ते नीट लक्ष देऊन ऐका. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, हेडिंग द्या वाटल्यास, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ स्टँडर्ड अँगल्स. ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ व्हॉट? स्टँडर्ड अँगल्स. स्टँडर्ड अँगल्स म्हणजे काय रे? कुठले कुठले अँगल स्टँडर्ड अँगल्स आहेत? स्टँडर्ड अँगल्स म्हणजे काय ते मी इथे लिहून देतो बघा. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, अजून 60 डिग्री, 90 डिग्री. 90 डिग्री. शाबाश. अजून कोणी आहे का? नाही सर. एवढे आहेत स्टँडर्ड अँगल्स. हे सगळे स्टँडर्ड अँगल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सोबत आपण लिहू शकतो. ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सोबत जेव्हा आपण हे स्टँडर्ड अँगल्स लिहू तर त्यांच्या काय येतात? व्हॅल्यू. ठीक आहे. इथे नोट करून लिहा. इथे नोट करून लिहा. बघा मी डब्बा करतोय, दिसतोय का? Yes, येस sir. सर. नोट आहे ही नोट. कितीची नोट आहे माहिती का ही? 500ची नोट आहे. 500ची. ठीक आहे. मी असं का म्हटलं असेल सांगेल का कोणी? पाचशेची नोट आहे असं का म्हटलं असेल? खूप इम्पॉर्टंट असेल. हा, बरोबर. आजकाल मार्केटमध्ये ज्या नोट चालतायत त्या कुठल्या आहेत मला सांगा. 10ची नोट आहे, 20ची नोट आहे, 100ची आहे, 50ची आहे, 200ची आहे आणि डायरेक्ट 500ची आहे. 500. मग 500. सगळ्यात इम्पॉर्टंट नोट कोणती? 500. म्हणून मी हिला 500ची नोट म्हटलो. म्हणजे ही कशी नोट आहे? इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. शाबाश. ठीक आहे. मी तुम्हाला सांगत जाईल असं 200ची नोट आहे, 500ची नोट आहे, तर तुम्हाला समजून जाईल. ओके. ओके सर. 500ची नोट आहे. इथे एक गोष्ट लिहितोय मी, ती लक्षात ठेवा. एव्हरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, TF म्हणजे काय? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. एव्हरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कम्स विथ, मी मुद्दाम पूर्ण गोष्ट तुम्हाला लिहून देतोय.
एव्हरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कम्स विथ अँगल. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणासोबत येणार नेहमी? अँगल सोबत. अँगल सोबत. अँड गिव्स अस, आपल्याला काय देऊन जाणार? व्हॅल्यू. ठीक आहे, समजलं का? हो सर, समजलं. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणासोबत येणार कंपल्सरीली? अँगल सोबत. सोबत. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँगल सोबतच येणार. आणि काय देऊन जाणार आपल्याला? व्हॅल्यू. व्हॅल्यूच देऊन जाणार. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो इथे. एक्झाम्पल सांगा मला. साइन 30 डिग्री किती असतो रे बाळांनो? सुषमा, साइन 30 किती असतो? 1/वर्गमुळात 1/2. 1/2 असतो बाळा, वर्गमुळात वगैरे काही नसतो. हो सर. आता इथे मला ओळखून दाखवा, 30 म्हणजे काय रे? 30 म्हणजे काय? अँगल है ना? अँगल. आणि 1/2 म्हणजे काय रे? व्हॅल्यू. व्हॅल्यू. म्हणजे एव्हरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कम्स विथ व्हॉट? अँगल. अँड गिव्स अस व्हॅल्यू. व्हॅल्यू. आलं का लक्षात? हो येस सर. सर. आता हा पॉइंट पण लिहून टाका तिथे की इम्पॉर्टंट आहे. लिहिला सर. लिहिला? व्हेरी गुड. ओके, मग आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत कोण येतंय? अँगल. अँगल. म्हणजे असं दिसेल का रे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर मी या साइन सोबत लिहत गेलो सगळे अँगल, तर साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 असं दिसेल का बाळांनो? हो सर. हेच अँगल आपण कॉस सोबत लिहू शकतो. कॉस 0, कॉस 30, कॉस 45, कॉस 60 अँड कॉस 90. बरोबर का? असं स्टॅन बरोबर. सोबत लिहिलं, असं स्कॉट सोबत लिहिलं, असं कोसेक सोबत लिहिलं, असं सेक सोबत लिहिलं. लिहू शकतो ना सगळ्यांचे? हो सर. त्याचाच अर्थ आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कम्स विथ अँगल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल. ठीक आहे, हेडिंग दिलं का तुम्ही स्टँडर्ड अँगल्सचं? यस सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स असं हेडिंग दिलं का प्रॉपर? यस सर. ओके, मी आता हे सगळं खोडणार आहे आणि तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे. मला सांगा, 10वीत तुम्ही एक गोष्ट केली होती का रे? की तुम्हाला टीचर सांगतात शाळेतले की एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये असे अँगल्स लिहून टाका. सांगितलं होतं सर. 0, 30, 45, 60 आणि 90. बरोबर का? हो हो सर. सर, बरोबर आहे. ठीक आहे, मग इथे लिहायला लावतात तुम्हाला साइन, कॉस, टॅन. टॅन. आठवतंय ना हे? हो सर. हा टेबल कोणाकोणाचा पार्ट आहे रे? माझा. शाबाश. साइन 0 काय असते बाळा इथे व्हॅल्यू? 0. साइन 30 काय असते? 1/2. 1/. साइन 45? 1/√2. शाबाश. साइन 60? √3/2. व्हेरी गुड. साइन 90? 1. 1. मग कॉसला आपण उलट लिहितो है ना? हो सर. बघा मी बरोबर लिहिलं का? हो. टॅन म्हणजे या दोघांचं आपण हे घेतो, डिव्हिजन घेतो.
डिव्हिजन समजतं ना तुम्हाला? हो सर. Yes, sir. शून्य छेद एक ही शून्य. 1/2 अपॉन √3/2 तर 2 गेट्स कॅन्सल, मग इथे उरला 1/√3. 1/√2 1/√2 सेम सेम म्हणजे tan 45 इज 1. 2 गेट्स कॅन्सल तर इथे उरला √3. हे काय असतं रे 1/0? एक छेद शून्य काय असतं सुषमा? 1/0 म्हणजे 1. ठरवता येत नाही. ठरवता येत नाही, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नॉट नॉट डिफाईन्ड. डिफाईन्ड. ठीक आहे, 1/0 म्हणजे नॉट डिफाईन्ड. आता मॅथ्स मध्ये एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, हा टेबल तुम्ही पाठ केलेला असेल आणि तुमच्या जर लक्षात असेल तर दॅट इज वेल अँड गुड. बट जर तुमच्या लक्षात नसेल आणि आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर माहिती करून घ्यायच्या असेल तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे छोटीशी. ठीक आहे, ट्रिक समजते ना तुम्हाला? हो सर, समजते. ती ट्रिक आहे हा टेबल लक्षात ठेवण्यासाठी. बेसिकली टेबल लक्षातच नाही ठेवायचा, आपल्याला फक्त ट्रिक लक्षात ठेवायची ज्याच्यावरून आपण कोणत्याही अँगलचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सोबत व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बट ती ट्रिक सांगण्याकरता, ट्रिक ऐकण्याकरता तुम्ही एक्साइटेड आहात का ती ट्रिक समजून घेण्यासाठी? हो सर. हो सर. पण मग ती ट्रिक समजून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेट करावा लागेल. आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल तेव्हा आपण ती ट्रिक शिकू. मला तुम्ही आठवण करून द्याल की सर आम्हाला ट्रिग्नॉमेट्रीची ती ट्रिक सांगा ज्याच्यात आम्ही सगळ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकतो. ओके, ओके सर. मी ती ट्रिक तुम्हाला सांगतो नेक्स्ट लेक्चरला. सर, आपण पार्ट 1 पण तुम्हीच घेणार आहात का? तुला काय वाटतं बाळा, घेतलं पाहिजे का? हो सर. हो सर, घेतलं पाहिजे. हो, sir. पार्ट 1च चालू आहे बाळा आता आपलं. पार्ट 2. पार्ट 2 पण मीच घेतलं पाहिजे का? तुम्हाला समजतंय का माझं हो शिकवलेलं? सर, खूप छान समजते. हो, sir. ओके, व्हेरी गुड. मग मी प्रयत्न करेल बाळा. ठीक आहे, ओके सर. अजून कोणी सर घेत आहेत का तुमचं पार्ट 2? नाही सर. ठीक आहे, बघूया आपण काहीतरी वर्कआउट करूया. चालेल? हो सर. ओके, दिस इज फॉर टुडे. सो Bye, शॅल sir. वी स्टॉप? Shall we stop? यस सर, स्टॉप. Okay. Thank you. Bye, sir. Good night. एकदा मला बघू द्या कोण कोण आहेत क्लासमध्ये. मी दिसतोय तुम्हाला? हो सर. Yes. बघू द्या मला व्हिडिओ ऑन करा सगळ्यांची. व्हेरी गुड. मोक्षदा, सुषमा, अनुष्का, ज्ञानेश्वर. हॅलो गाईज. हॅलो बोला. व्हेरी Bye, गुड. sir. Good night. बाय 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 बेटा. सगळ्यांना गुड नाईट. छान अभ्यास करा. काही अडचण आली तर मला विचारा. ओके ओके सर. ओके, बाय बाय. गुड नाईट.